ही कहाणी आहे गावातल्या एका गरीब मुलाची. चमनपूर गावामध्ये गण्या नावाचा एक अत्यंत गरीब मुलगा राहत होता. त्याच्याकडे राहायला नीटनेटकं घर नव्हतं, खायला अन्न नव्हतं आणि प्यायला पाणी सुद्धा नाही. अशा कठीण परिस्थितीमध्ये तो काम करण्याच्या जागी फक्त झोपायचा. एक लंबी झोप घेऊन आपले दुःख विसरायचा, परत उठून रडायचा आणि परत झोपायचा. पण मात्र तो कधी कामाला जायचं नाही. त्याचा मित्र डेंगू हा नुकताच शाळेत जायला लागला होता, पण गण्या मात्र गरिबीच्या नावाखाली दुःख घेऊन नुसता झोपायचा. पण एके दिवशी एक साधू त्याच्या दरवाजामध्ये आला. जय हो जय हो, जय जय हो. अरे बेटी पुष्पा, साधू महाराज तुझ्या घरी पधारले. दान दे, दान नसेल तर चुना लावून पान दे. बाबाजी, पुष्पाबाई नशे घरी. अरे पुष्पाबाई नसे तर का झाला, लहानचा पुष्पा भाऊताय. माझा नाव गण्या आहे बाबाजी. अरे अरे गण्या, दान दे जरा. दान देऊनी तू स्वर्गात जा पोरा. माले आताच नशे मरावाचा बाबाजी, अजून लगन पोरं व्हायचं आहे माझा. बर दान दे, मले जाऊ दे. बाबाजी, माझ्याजवळ बिडी अन बाटली शिवाय काहीच नशे, तुम्हाला काय देऊ? अरे पोरा, तुझ्या वरच्या खिशामध्ये जे 15 रुपये पडले आहेत ते हवे मला. नाही बाबाजी नाही, ते 15 रुपये माझ्या बापानं बिडी घेण्यासाठी ठेवलं नाही मला. जमाने का गया कारखाना, नई नई फैशन में बिगड़ा जमाना.